नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आता उन्हाळा तर सुरू झालाय आणि सर्वांनाच थोडंसं थंड काहीतरी हवंच असतं. तर त्यासाठी आज मी इथे घेऊन आले एकदम घरगुती असं जिरा सिरप आणि त्यापासूनच सरबत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल. सोबतच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. त्यासाठी मी इथे 1 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये मी 4 मोठे चमचे साखर घालतेय. म्हणजेच आपण 1 लिटर पाण्यासाठी 4 टेबलस्पून साखर घेतलेली आहे. तसंच पाव चमचा लिंबाची साल मी इथे किसून घेतेय, ज्याला लेमन झेस्ट असंही म्हटलं जातं. हे जास्त घ्यायचं नाहीये कारण याला थोडासा कडवटपणा असतो, त्यामुळे जर तुम्ही जास्त घेतलं तर या सरबताला कडवट चव येऊ शकते. त्यानंतर मी यामध्ये 8 ते 10 पुदिन्याची पानं घातली आहेत आणि हे आता मी गॅसवर उकळण्यासाठी ठेवते. साधारण 2 ते 3 मिनिटं लागतील हे उकळण्यासाठी. हे जे आपण आता तयार केलेलं आहे ते आपल्या सरबतासाठीचं फ्लेवरफुल पाणी आहे. यामुळे सरबताचा फ्लेवर अजून छान होईल. आता हे उकळल्यानंतर मी गॅस बंद करते आणि याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते आहे. आता आपण आपला सिक्रेट मसाला रेडी करूया. त्यासाठी एका पॅनमध्ये मी अर्धा कप जिरं घेतलेले आहेत. त्याचसोबत आपल्याला 1 टेबलस्पून बडीशेप घ्यायची आहे. त्याचसोबत आपल्याला 2 टेबलस्पून काळी मिरी घ्यायची आहे. हे सगळे मसाले आपल्याला थंडावा देणारे आहेत. आता याला आपण जास्त वेळ भाजायचं नाहीये, फक्त एक अर्धा मिनिट याला भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून यातले सगळे इसेन्शियल ऑइल्स ऍक्टिव्हेट होतील. जास्त भाजलं तर हे थोडेसे खरपूस लागतील. आता मी गॅस बंद करते. व्यवस्थित भाजून झाल्यावर मला गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचंय. आता हे सुद्धा मी थंड होण्यासाठी साईडला ठेवून देते आणि थंड झाल्यानंतर याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये या जिऱ्यासोबतच आपल्याला 1 टेबलस्पून काळं मीठ, 1 टेबलस्पून चाट मसाला, 1 टीस्पून सुंठ पावडर, चवीनुसार मीठ हे सगळं घालून हे सुद्धा आपण बारीक करून घ्यायचं आहे. हा आपला सिक्रेट मसाला रेडी झालाय. आता त्याच पॅनमध्ये मी 1 कप साखर घेतली आहे आणि त्यामध्ये 2 कप पाणी घ्यायचं आहे. मीडियम हाय फ्लेमवर याला उकळायचं आहे. एकदा का हे सिरप किंवा हा आपला सिक्रेट मसाला रेडी झाला की काही सेकंदातच आपलं सरबत रेडी होईल. साखर यामध्ये व्यवस्थितपणे विरघळली गेली पाहिजे. आता याला छान अशी उकळी आली आहे. उकळी आली की आपला तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा आहे आणि हे व्यवस्थितपणे मिक्स करायचंय. हे सरबत पिल्यानंतर आपल्या शरीरातील उष्णता पूर्ण कमी होईल. आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला पुन्हा याला उकळू द्यायचं आहे. एकूण 10 ते 12 मिनिटं लागतात याला तयार होण्यासाठी. कलर तर खूप मस्त आलाय.
याला कंटिन्युअसली ढवळायची गरज नाही आहे. आधेमध्ये आपण याला ढवळून घेऊया. मीडियम फ्लेमवर याला उकळू द्यायचं आहे आपल्याला. पण जर तुम्ही गॅस हाय फ्लेमवर ठेवला असाल तर कंटिन्युअसली ढवळलं पाहिजे. खूप छान चव येते आणि बाहेरचं जिरा सिरप किंवा जिरा सरबत पिण्यापेक्षा हे आपलं घरगुती सरबत खूपच छान लागतं. आता इथे मी बोटावर घेऊन चेक केले की हे चिकट झालंय का नाही ते. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत 1.5 टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर, जे यामध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण काम करेल आणि साखरेचे क्रिस्टल्स पण बनू देणार नाही. आता याला थंड होऊ द्या. मी गॅस बंद केलाय. आता हे तयार झालंय की नाही हे कसं बघायचं, तर यामध्ये मी एक चमचा बुडवलाय आणि चमच्यावर बघा त्याची थिक लेअर झालेली आहे. शिवाय असं बोट फिरवलं तर आपल्या बोटासोबत ते निघूनही येतं. याचाच अर्थ हे व्यवस्थितपणे तयार झालेलं आहे. चमच्याला सिरप व्यवस्थित चिकटतंय आणि आपल्या बोटासोबत निघूनही येते. आता थंड झाल्यानंतर मी एका ग्लासच्या कंटेनरमध्ये याला स्टोअर करते. हे सिरप आपण 7 ते 8 महिने स्टोअर करू शकतो आणि हवं तेव्हा अगदी काही सेकंदात बनवू शकतो. आपला हा सिक्रेट जिरा मसाला सिरप रेडी आहे, जे 7 ते 8 महिन्यांपर्यंत आपल्याला जिरा सरबत देऊ शकतं. आता आपण जे फ्लेवरफुल पाणी बनवलं होतं ना, ते इथे मी गाळून घेतलेलं आहे. आणि एक 10 मिनिटापूर्वी मी सब्जा बी पाण्यात भिजवले होते. तर 4 टेबलस्पून सब्जा बी मी यामध्ये ऍड करते. आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत आपलं जिरा सिरप, तेही फक्त 4 ते 5 टेबलस्पून. तुम्ही जर या सिरपमध्ये सोडा वॉटर ऍड केलं तर जिरा सोडा तयार होईल. त्यासाठी फक्त तुम्हाला जिरा सिरप तयार करून घ्यायचा आहे. आता हे मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा आहे, जे आपल्या सरबताला थोडा आंबटपणा देईल आणि तुम्हाला अजून थोडं ताजंतवानं करेल. जेव्हा तुम्ही याला सर्व करणार असाल तेव्हा त्यात आईस क्यूब्स घाला, म्हणजे सरबत जास्त पातळ होणार नाही. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. आता वरून मी थोडीशी पुदिन्याची पानं घालते, अशा प्रकारे हातावरच तोडून. पुदिना आपल्याला अजून थोडं रिफ्रेशिंग फील करतो. आणि आता मी यामध्ये घालते आईस क्यूब्स. आता आपण हे सरबत सर्व करूया. तर मैत्रिणींनो, आंबट, गोड, रिफ्रेशिंग, अंगातील उष्णता कमी करणारं असं हे जिरा सरबत तसंच जिरा सिरप रेडी आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक बटनवर क्लिक करा. नेहमी अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.